सदर कादंबरीचे वाचन करण्याची संमती डॉक्टर श्री शिरीष धारप यांच्याकडून घेतलेली आहे। जे लोक अशिक्षित आहेत, डोळ्यांनी ज्यांना दिसत नाही, अशा लोकांसाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत। नारायण धारप हे नाव अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे, तसेच नव्या पिढीला नारायण धारपांच्या थरारक साहित्याची ओळख करून देणे, हेच आमचे ध्येय आहे। सदर कथेचे मालकी हक्क लेखक आणि प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व अघोर मैफिल स्टोरीटेलर चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही। वाडी सोडून 1.5-2 मैलांचं अंतर काटल्यावर तो थांबला। पाण्यातून जाणारी वाट समोरच होती। भरती ओहोटीच्या वेळा त्याला माहीत नव्हते आणि तो खाडी पार करणारही नव्हता। तिथेच 1-1.5-2 फूट उंचीच्या दगडाला टेकून तो आरामात बसला। दिवस अजून तास 1.5 तास तरी असणार होता। त्यानंतरही अंधार पडायला आणखी तासभराचा अवधी लागणार होता। चारी बाजूला मोकळा माळ होता। अगदी अंधुक प्रकाशात सुद्धा लहानशी हालचाल दिसली असती। दगडाला पाठ लावून तो मनाशी नवल करीत होता। त्याने वाडीवर वस्तीला राहू नये हीच सर्वांची इच्छा होती। त्या दुसऱ्या घराचा उल्लेख आला की सगळे चाचरत होते, तपप करत होते। का? रखमाने तिथे मरण पावलेल्यांची नामावली ऐकवली होती। त्यात खोटं काही नसणार, पण ते केवळ घटनेचं वर्णन होतं। त्यात घटनेच्या कारणांचं काहीच नव्हतं। ते गोविंद काका काय, त्यांचा मुलगा आनंद काय, त्यांची पत्नी काय किंवा त्यांची ती सोनाली काय, ते काही त्याचे शत्रू नव्हते। ज्या घटना 50 वर्षांपूर्वी झाल्या होत्या त्यांच्याशी या लोकांचा काहीही संबंध नव्हता। त्याच्या अनपेक्षित आगमनाने त्यांच्या आयुष्यावर खूपच परिणाम होणार होते, पण त्यांनी कोणताही आक्रास्तळेपणा न करता तडजोडीचे अनेक पर्याय मांडले होते। शेवटी तो फार ताणून धरणार नव्हता। सागर किनाऱ्यावरच्या एका एकाकी जागी जन्मभर राहण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती। जाताना त्यांच्याशी काहीतरी तडजोड करूनच तो जाणार होता। त्यानंतर वर्षभरातून एखादी भेट दिली तरच त्यांच्या गाठीभेटी होणार होत्या। एवढं हे दुसऱ्या घराचं झिंगट काय आहे ते पाहून झालं की तो जायला स्वतंत्र होता। सकाळीही ही 5-6 मैलांची खेप झाली होती। वाडीवरही तो खूप हिंडला होता आणि आताही 1.5-2 मैल चालत आला होता। एवढ्या पायपिटीची जन्मात सवय नव्हती। पाठीशी उबदार खडक होता, अंगावर उबदार शाल होती। विचार करता करता त्याला झोपच लागून गेली। जाग आली तेव्हा क्षणभर त्याला समजेनाच आपण असे उघड्यावर मोकळ्या आकाशाखाली दगडाला टेकून बसलो आहोत। मग आठवण सावकाश सावकाश परत आली। ते दुसरं घर, ते पाहण्यासाठी तो थांबला होता। उभा राहून त्याने अवघडलेल्या शरीराला खूप आळोखे पिळोखे दिले। अंगावरून पांघरून शाल घेण्या इतपत हवेत गारवा आला होता। शाल पांघरून घेऊन त्याने घड्याळावर नजर टाकली। 11 खूपच वाजले म्हणायचे। आजची रात्र इथेच काढावी लागणार तर। तो वळला। अगदी अंधुक प्रकाश होता। चंद्र उगवणार होता की नाही आणि केव्हा कुठे त्याला काहीही माहीत नव्हतं। अनादी काळापासून धरणीला धडका देणारा सागर समोरच गरजत होता। पुढे येणारी फेसाळती कड आतून निळसर हिरवट प्रकाशाने उमलून येत होती। तेवढी एकच खून, नाहीतर त्याला घराची वाट सापडलीच नसती। समुद्राचा किनारा उजव्या हाताला ठेवून तो सावकाश सावकाश निघाला। जपून पाऊल टाकावं लागत होतं, नाहीतर एखाद्या खाचखळग्यात पाय मुरगळायचा आणि इथेच उघड्यात थंडीत त्याला सारी रात्र कणत घालवायला लागायची। अर्धा 1 तास चालल्यानंतर लांबवरून त्याला दिवा दिसला। कदाचित रखमाने रोजच्या सवयीने वरांड्यातला दिवा चालू ठेवला असेल। लांबवर दिसणारा तेवढाच तो एकच प्रकाशाचा ठिपका। मागे संपूर्ण काळी रात्र। अंतराचा अंदाज येत नव्हता आणि मग तो एकदम थांबला। प्रकाश वाटायला होता तितका दूर नव्हता आणि प्रकाश रखमाने लावलेला वरांड्यातल्या दिव्याचा नव्हता। रखमाचं घर अंधारात होतं। प्रकाश दुसऱ्या घराच्या खिडकीतून येत होता। रखमा म्हणाली होती ते घरात 40 वर्ष ओसाड आहे। मग हा काय प्रकार होता? त्याने शाल पार डोक्यावरून घेतली, फक्त चेहरा उघडा ठेवला आणि खाली पावलांचा अजिबात आवाज होणार नाही अशी काळजी घेत घेत तो पुढे आला। घराच्या दर्शनी भागाकडून तो आला होता। तळमजल्याच्या उजव्या हाताच्या शेवटच्या खिडकीतून प्रकाश येत होता। प्रकाश विजेच्या दिवेचा वाटत नव्हता, कंदिलाचा असावा। तो आणखी पुढे आला, वरांड्यापाशी आला।
वरांड्याच्या पायऱ्या रेतीत पार झाकल्या गेल्या होत्या. तोल सांभाळत तो वर चढला. हळूहळू त्या खिडकीपाशी आला आणि त्याने आत नजर टाकली. काच धुरकट होती, पण आतला देखावा स्वच्छ दिसत होता. अर्थात आधी लक्ष प्रकाशाकडे गेलं. समोरच्या खुंटीला एक कंदील लटकावलेला होता. त्याचाच पिवळट प्रकाश खोलीत पडला होता. मग मोहनचं लक्ष खोलीकडे गेलं. खोलीत एक जुना लाकडी पलंग होता आणि त्या पलंगावर तो म्हातारा बसला होता. खांदे वाकवून दोन्ही हातात तोंड झाकून बसला होता. बाराबंदीसारखा अंगरखा आणि खाली गुडघ्यापर्यंत पोहोचणारा पंचा. 1950-51 पर्यंतच अगदी खास कोकणी पोशाख. त्या काळी या घरात कोण राहत असणार? त्याचे आजोबाच फक्त. मग हे त्याचे आजोबा तर नव्हते. पण गोविंद काका रखमा सगळे म्हणत होते त्याचे आजोबा 50 वर्षांपूर्वीच वारले. इथे काहीतरी गोंधळ होता खास. त्यासाठीच का दुसऱ्या घराचा उल्लेख होताच हे सारे असे गडबडून जात होते? इथे एखादं कृष्णकृत्य तर घडलेलं नाही ना? का आजीने घर सोडल्यापासून त्यांनी आजोबांना असंच या घरात डांबून ठेवलं आहे? कशासाठी? इस्टेटीसाठी? माणसं इतक्या खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकतात? आता मिनिटाभरातच साऱ्याचा उलगडा होईल. त्याने नखाने खिडकीच्या तावदानावर टक आवाज केला. त्या वृद्धाने नुसतीच मान हलवली. हातही काढले नाहीत, चेहराही वर केला नाही. या मूकनाट्यात काही अर्थ नव्हता. मोहन शेजारच्याच दारापाशी गेला. घराला बाहेरून कुलूप लावलेलं होतं. कुलूप? त्याने हाताने कुलूप चाचपून पाहिलं. खारट पाण्याने कुलूप इतकं गंजलं होतं की नुसता हात लावताच गंजाच्या खपल्या पडत होत्या. कुलूपाला जरा जोराचा हिसका देता सगळं कुलूपच हातात आलं. त्याने ते पायापासच्या रेतीत फेकून दिलं. कडी कोयंडाही गंजाने जाम झाला होता. कोयंडा वर खाली करताना कुई कुई आवाज होत होता. त्याचं लक्ष हातातल्या कामावर होतं. कोयंडाचा आवाज होताच म्हाताऱ्याची मान वर आली होती. मोहनने त्या क्षणी खिडकीतून आत पाहिलं असतं तर तो किंचाळत त्या घरापासून दूर दूर पळत गेला असता. पण त्याचं लक्ष तसूतसूने मागे सरकणाऱ्या कडीवर होतं. शेवटी खट्ट आवाज होऊन कडी पुरी बाहेर आली आणि तो दारावर रेललेला असल्याने दार एकदम आत ढकललं गेलं. त्याची नजर पलंगाकडे गेली, पण तिथे म्हातारा नव्हता. दुःस्वप्नातल्या हिडीसातला हिडीस आकार पलंगावरून त्याच्या दिशेने झेपावत होता. कवटीसारखा क्रूश वाटणारा चेहरा, मोठ्या मोठ्या काळ्या डोळ्यात कवड्यांसारखी पांढरी बुबुळं, वासलेल्या जबड्यातले अनुकुचीदार दात. मग त्या खोलीत अंधार झाला आणि काळोखाबरोबर क्रौर्यही आलं. आपण त्या सगळ्यांचा सल्ला मानायला हवा होता. माझ घरात यायला नको होतं. मोहनचा तो शेवटचा शुद्धीतला विचार होता. आणि मग दीर्घ किंचाळी. वाडीवर मोहनच्या अचानक येण्याने रखमा जरा गोंधळलीच होती. ते तात्या, त्यांची मुलगी कृष्णा, तिचा मुलगा यशवंत आणि त्याचा हा मुलगा मोहन. ती कधीही कोणाचाही नावाने उच्चार करणार नव्हती, पण तिची मनोमन खात्री होती की त्या दुसऱ्या घरातले वेडेवाकडे प्रकार त्या तात्यांच्या येण्यापासूनच सुरू झाले होते. त्यांच्याच वंशातला, त्यांच्याच रक्ताचा हा मोहन. मोठ्या आजीच्या वडिलांपासून काही गुण जसे सोनालीपर्यंत पोहोचले होते तसाच प्रकार इथे नसेल कशावरून? सोनालीला जशी कशाची कल्पना नव्हती तशीच मोहनलाही नसण्याची शक्यता होती, पण त्याने धोका थोडाच टळणार होता. रात्री ती झोपली तरी तिची झोप सावध होती आणि पहिली किंचाळी कानावर येताच तिची गुंगी खाडकन उतरली. पुन्हा कोणताही आवाज आला नाही, पण तिची खात्री होती जे व्हायचं होतं ते होऊन गेलं होतं. त्या घराचं दार पुन्हा एकदा उघडलं गेलं होतं. आत बांधून ठेवलेलं मोकळ्यावर आलं होतं आणि आता संरक्षणासाठी मोठ्या बाई नव्हत्या. ही वेळ केव्हा तरी येणार हे रखमा ओळखूनच होती. नाहीतरी आता तिच्या आयुष्याला काय अर्थ होता?
या दांडेकर कुटुंबियांनी तिला आधार दिला, प्रेम दिलं, माया दिली. तिचं आयुष्य नुसतं सुखात गेलं एवढंच नाही, सत्कारनीही लागलं. आता जे काही होणार असेल त्याला ती तयार होती. ती बाहेर वरांड्यात येऊन उभी राहिली. जे काही अभद्र तिच्या रोखाने येणार असेल त्याच्याशी ती खालच्या अंगणात मुकाबला करणार होती. त्याची पापी पावलं या पुण्यवान मोठ्या आईच्या घरात पडता कामा नयेत. एव्हाना चंद्राची अर्धवट कोर आकाशात तरंगायला लागली होती. त्या अर्ध प्रकाशात दिसलं की त्या घराच्या भिंतीला वळसा घालून काहीतरी पुढे पुढे येत होतं. कधी अजगरासारखं जमिनीवर सरपटत येत होतं, कधी एखाद्या महाकाय माणसासारखं लांब लांब ढांगा टाकत होतं, कधी श्वापदासारखं चौखूर चालत होतं. सागराच्या आवाजावरही त्याचा फिसफिस आवाज तिच्यापर्यंत पोहोचत होता. इंच इंच गोल बटनासारखे डोळे, झाडाच्या फांद्यांसारखे हात, कोयत्यासारखी नखं. रखमे, अगं रखमे. मोठ्या बाईचा आवाज, जो पुन्हा कधी कानावर येणार नव्हता तो आवाज. रखमाने मागे वळून पाहिलं. स्वयंपाकघरात टेबलापाशी आजी उभ्या होत्या, हजारदा उभ्या असायच्या तशा. तिला हाक मारली की तिच्या येण्याची वाट पाहत असत तशा. अगं बाहेर काय करते आहेस, आत ये ना. बाहेर ते आणि आत हे. क्षणभर तर रखमाची भीतीने बोबडीच वळली, पण मग तिला मोठ्या बाईच्या चेहऱ्यावरची माया, आपुलकी, सहानुभूती दिसली. त्या बाहेरच्या त्याच्याशी बाईची तुलना होईलच कशी. जराशा अडखळत्या पावलांनी रखमा आत आली. सावकाश सावकाश मधल्या टेबलापाशी आली होती. हवेत गारवा एकाएकी वाढला होता. अगं ये ना, मला का घाबरते आहेस, ये. रखमा आणखी जवळ आली. एखाद्या अभेद्य पडद्यातून गेल्यासारखी तिला जाणीव झाली. ते बाहेरचे आवाज गेले होते नव्हे, बाहेरच्या संकटाची स्मृतीही जात होती. अगं रखमे, जन्मभर तुझ्याबरोबर राहिले मी, अशा वेळी का तुला सोडून जाईन, ये. रखमा आणखी जवळ आली. बाईचा एक हात तिच्या खांद्यावर पडला आणि दुसऱ्या हाताने बोटाने छातीला स्पर्श केला. बर्फाची एखादी गारेगार सुरी काळी चिरत गेल्यासारखं रखमाला वाटलं. त्या शेवटच्या क्षणी तिला प्रसंगाचा खरा अर्थ समजला. मग तिचं निष्प्राण कलेवर खाली कोसळलं. त्याच क्षणी तो राक्षसी आकार खोलीत घुसला. पण त्याच्यासाठी काय होतं, एक मृतिकामय कलेवर. रागाने त्याने रखमाचे दोन्ही हातही सडले आणि त्याने दोन हातांना धरून तिला तशीच खेचत खोलीबाहेर, मग वरांड्यातून, मग वरांड्याच्या पायऱ्यांवरून, मग खालच्या रेताळ जमिनीवरून ओढत ओढत त्या दुसऱ्या घराकडे नेलं. तिथल्या पायऱ्यांवरून फरफटत वर नेलं. उघड्या दारातून आतल्या खोलीत एखाद्या गोणीसारखं ढकललं. पण त्याला समजत होतं त्याचा पराभव झाला होता. रखमा जिवंतपणी त्याच्या हातात सापडली नाही. जन्मभर त्याच्याशी संघर्ष करणाऱ्या त्या म्हातारीने मृत्यूनंतरही त्याचा पिच्छा सोडला नव्हता. त्याच्या हाती लागण्यापूर्वीच ती रखमाला आपल्याबरोबर घेऊन गेली होती. मोहन त्या सर्वांचा निरोप घेऊन बंगल्याच्या फाटकाबाहेर पडता सोनाली एकदम बाबांकडे वळली आणि म्हणाली, बाबा, तुम्ही त्याला वाडीवर जायची परवानगी द्यायला नको होती, किंवा निदान आपल्यापैकी कोणीतरी त्याच्याबरोबर असायला हवं होतं. अगं तो आपल्या इतक्या जवळच्या नात्यातला, शिवाय पुढे मागे वाडीच्या मालकी हक्कातही तो भागीदार होण्याची शक्यता आहे. पुढचं पुढे बाबा, आता तर तुम्ही मालक आहात ना, या क्षणी तर तुम्ही त्याला परवानगी खासच नाकारू शकला असतात, हो की नाही? हो ते खरं आहे, पण तुझा एवढा विरोध कशासाठी आहे? तिथे ती रखमा एकटी. बरं मग तिथे सगळं सामान. तिचा आवाज लंगडा झाला होता. मनातलं खरं कारण ती त्यांना सांगूच शकत नव्हती आणि सांगायला गेली तर त्यांचा अजिबात विश्वास बसला नसता. तिला एक गोष्ट समजत होती, आजी वाडीवर नाही. अशा वेळी कोणत्याही परक्याचा तिथला वावर धोक्याचा ठरू शकत होता. कसलं सामान? पैसे दागिने म्हणत असशील तर तिथे काहीही नाही. काय रकमाला रोजच्या खर्चासाठी लागतील ते 50 असतील तेवढेच. यावर तिच्यापाशी बोलण्यासारखं काहीच राहिलं नव्हतं. ती सरळ आपल्या खोलीत आली आणि कॉटवर पडून राहिली. ते दुसरं घर, अनभिज्ञाला भुरळ घालणारं तिसरं घर, घातकी घर. त्या मथीचा बाप त्याच घरात गेला होता. त्याच घरात मथी गेली होती. कदाचित खिडकीतून तिला तिचा बाप दिसला असेल. बाबा आणि रघुमामाला काकू दिसली होती. त्या केरूलाही असंच काहीतरी दिसलं होतं. ज्यांनी दार उघडलं त्यांचा बळी गेला होता आणि आता हा मोहन आपल्याच आजोबांचं घर म्हणून हमखास त्या घराकडे जाणार.
पण ती मोहनला वाडीवर पाठवण्याच्या बाबांच्या निर्णयाला कसा पायबंद घालू शकली असती हेच तिला कळत नव्हतं. शेवटी केव्हा तरी अशी वेळ येते की तुम्हाला नियती स्वीकारावीच लागते. ती सगळी रात्र तिला शांत अशी झोप लागलीच नाही. दुसरा दिवस काही फारसा वेगळा नव्हता. सकाळी जाग आली तेव्हाच मनात अशी एक प्रिमोनिशन, तिचा शब्द होती की आज काहीतरी अशुभ घडणार आहे. वागण्यातला तिचा विमनस्कपणा आई बाबा दादा यांच्या लक्षात आल्याखेरीज कसा राहील, पण त्यांच्या चिंतामिश्रित प्रश्नांना आणि शंकांना ती केवळ मोघम उत्तरच देऊ शकली. दिवस मावळला तशी तिची अस्वस्थता वाढतच चालली. रात्रीच्या जेवणात तर तिचं अजिबात लक्ष नव्हतं. शेवटी जरा रागाने बाबा म्हणाले सुद्धा, सोने कालपासून पाहतो आहे, तुझं काय बिनसलं आहे ते तरी सांग. ती मान हलवत म्हणाली, बाबा माझीच चूक झाली. ती गोष्ट मी आज सकाळीच करायला हवी होती. वाडीवर जायला हवं होतं. वाडीवर? तू? हे काय नवीन? 3 दिवसांपूर्वीच आपण परत आलो ना. तो मोहन तिथे जाणार आहे हे काही मला पसंत नाही. मोहन मोहन मोहन, त्याखेरीज तुला दुसरं काही सुचतच नाही का? तिचं त्यांच्या शब्दांकडे लक्षच नव्हतं. मी तिथे आज हजर असायला हवं होतं. ती जवळजवळ स्वगतच बोलत होती. काही वेळा तू अगदी वैताग आणतेस बघ, बाबा शेवटी म्हणाले. स्पष्ट वक्तेपणा काही वेळा असाच तापदायक असतो. ती त्याच विमनस्क अवस्थेत म्हणाली, बाबा मी उद्या वाडीवर जाणार आहे. हां असे उसळू नका. आधी सरळ रघुमामाकडे जाईन आणि त्याच्याबरोबर वाडीवर जाईन. मग काही हरकत नाही ना? तू काही आता लहान नाहीस. जगप्रवासाचा तुझा अनुभव आहे, तेव्हा मी काय बोलणार? तो विषय तेवढ्यावरच थांबला. समाधान कोणाचंच झालं नव्हतं. झोपायची वेळ झाली तेव्हा सोनालीला इतकं अस्वस्थ वाटत होतं की एखादी कॉम्पोजची गोळीच घ्यावी असा विचार मनात आला. पण तिने गोळी घेतली नाही. शांतपणे पडून राहणं, मनाला कोणत्याही विचारापासून परावृत्त करायचं नाही, हाच मनावरचा ताण कमी करण्याचा सर्वात प्रभारी मार्ग होता. कोणत्याही घटनेला ती व्यक्तिशः जबाबदार नाही अशी जेव्हा मनाची खात्री पटली तेव्हाच मनाला जरा शांतता लाभली आणि झोपही आली. एका क्षणी ती झोपली होती, दुसऱ्या क्षणी ती टक्क जागी होती. एखाद्या सतारीच्या तारेसारखं शरीर झणझणत होतं. एखाद्या मोठ्या स्फोटानंतर व्हावी तशी कानात किर्र चालली होती. नाडी दौडत होती. ती कॉटवर उठून बसली. घड्याळात 1 वाजायला 5 मिनिटं कमी होती. काय झालं होतं? तिला ही अचानक जाग कशाने आली होती? साऱ्या शरीराला असा हा दरदरून घाम कशाने फुटला होता? हातातल्यांना कंप का जाणवत होता? झोपेत काही घाणेरडं स्वप्न पडलं होतं का, ज्याची तिला मागून अजिबात आठवण नव्हती? तिची मनस्थिती पाहता हे अशक्य खास नव्हतं. शरीर ताळ्यावर यायला बराच वेळ लागला. डोक्यात अगदी मागे चाललेली कलकल शेवटपर्यंत कमी झालीच नाही. जशी जमली तशी तिने उरलेली रात्र काढली. ती पहाटे 5लाच तयार झाली होती. तिच्या हालचालीच्या आवाजाने आईला अर्थात जाग आली होती. पायात सँडल चढवता चढवता सोनाली म्हणाली, आई बाबांना उठवतेस का? त्यांना म्हणावं मला बसस्टँडपर्यंत सोडा. अगं पण आता गाडी आहे का? मला माहीत नाही, जी मिळेल तिने जाईन. बाबांना उठव ना. गोविंदराव जागे होऊन त्यांची तयारी होईपर्यंत आईने पुन्हा एकदा चहा बनवला होता. चहा होताच एक शब्दही न बोलता गोविंदरावांनी जीप बाहेर काढली आणि सोनाली शेजारी बसता जीप सुरू केली. नमस्कार अभयरसिकांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 तोवर काळजी घ्या.